माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब, या पाणी फाउंडेशनचे मुख्य सूत्रधार, मुख्य आयोजक सन्माननीय आमिर खान, श्रीमती किरण राव, माझे मित्र डॉक्टर अविनाश पोळ, सत्यजित भटकळ, नामदेवराव नन्नावरे, शांतीलालजी बुथा, माझे मित्र विंदे, सन्माननीय आमच्या कृषी विभागाचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, आयुक्त सन्माननीय सूरज मांढरे, माननीय परिमल सिंग, माननीय कैलास भोसले, अखिल भारतीय द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष, विद्यापीठातील सर्व कुलगुरू, कृषी विभागाचे अनेक कृषी तज्ञ, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या फार्मर कपच्या बक्षिसासाठी, या वितरण समारंभासाठी उपस्थित सर्व सन्माननीय मान्यवर बंधू आणि भगिनींनो, जवळपास गेली सकाळी 11 वाजेपासून मी या ठिकाणी बसलेलो आहे आणि पुरस्कार वितरण करत असताना फार मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचा सहभाग त्या ठिकाणी दिसला. एवढंच नव्हे तर महिलांच्या चेहऱ्यावरून त्याचा आनंद ओसंडून वाहतो. या पुरस्काराच्या निमित्तानं त्यांना बाहेर येता आलं, जग पाहता आलं, आपण आयुष्यात काय करतो याच्या पाठीमुळे कुणीतरी आपल्याला शाबासकी देतंय, कुणीतरी आपली पाठ थोपटतंय. त्यामुळे एक आगळा वेगळा आनंद या सर्व मंडळी अनुभवतोय. मला सुद्धा या ठिकाणी मनापासून आनंद झाला की अशा प्रकारे फाउंडेशनचं काम इतक्या सुंदर पद्धतीने सुरू आहे. मी 1918 साली, मला वाटतं आमिर खानला माहीत नसेल, मी त्यावेळेस आमदार होतो की बहुतेक नव्हतो मी, पण आमच्या तालुक्यामध्ये बारगाव, पाटपिंपरीला आणि कोणंब्याला हे वॉटर्स कप स्पर्धा या ठिकाणी सुरू होती आणि श्रमदानामध्ये मी स्वतः त्या ठिकाणी गेलो. पाटपिंपरी केलं, एक तास तुम्ही येणार म्हणून गेलो. आमिर खान येणार आहेत, त्यानिमित्ताने आपली ओळख तरी होईल. तिथल्या आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की राजकीय लोकांचा हस्तक्षेप आम्हाला जास्त नकोय. मी म्हटलं मी राजकीय हस्तक्षेप करण्यासाठी आलो नाही, तुमची संकल्पना काय आहे, तुम्हाला मदत कशी करता येईल, यातून मार्ग कसा काढता येईल, अधिकाधिक काम कसं उभं करता येईल, या दृष्टिकोनातून मार्गदर्शन घेण्यासाठी मी या ठिकाणी आलोय. आणि फाउंडेशनचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते, परंतु दुर्दैवानं आपण त्या ठिकाणी येऊ शकला नाही. मी तासभर उन्हामध्ये त्या ठिकाणी श्रमदान केलं आणि नंतर माझ्या तालुक्यामध्ये कोरंब्या गावच्या पहिलं तालुक्याचं बक्षीस मिळालं, दुसरं पाटपिंपरीच्या लोकांना म्हणजे जिथं मी गेलो तिथं त्यांना बक्षीस मिळालं आणि एक आगळा वेगळा आनंद त्या लोकांच्या चेहऱ्यावरती मी बघितला. खरं म्हणजे आमिर खानचं बरं आहे, त्यांना निवडणूक लढवायची नसते, त्यामुळे दुसरी बाजू पाहण्याची आवश्यकता नसते. गाव सगळं एक विचाराने कामाला लागतं, एक विचाराने काम करतं आणि कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसल्यामुळे या ठिकाणी गावामध्ये गटकट निर्माण होत नाही. फार अतिशय वेगळ्या पद्धतीने ही स्पर्धा या ठिकाणी होते आणि संपूर्ण गाव हिरिरीने त्या ठिकाणी भाग घेतो. म्हणजे आमचे मित्र पोपटराव पवार या ठिकाणी बसले, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेव्हलला त्या ठिकाणी ते लेक्चर देत आहेत. त्यांनी एवढे बाजार सुंदर केलं, मी स्वतः जाऊन पाहून आलो. मला त्या गोष्टीची आवड आहे. आणि आता जो 20 मिनिटाची फिल्म दाखवली, त्या फिल्ममध्ये महिलांचं काम किती अद्वितीय आहे हे मी माझ्या आयुष्यात अनुभवलेलं आहे. अतिशय लहानपणी माझ्या शेतामध्ये त्या काळच्या महिला भगिनी, अतिशय अशिक्षित, पहिली शाळेत सुद्धा न गेलेल्या महिला, अतिशय व्यावहारिक आणि अगदी इंग्लिश घड्याळ जरी तुम्ही या ठिकाणी दाखवलं तर किती वाजून किती मिनिटं झाले हे शिक्षण न घेता त्या महिला सांगू शकतील. आणि 5 रुपये, 10 रुपये, 2 आणे, 5 आणे, 3 आणे त्या ठिकाणी करत आठवड्याचा बाजार त्या ठिकाणी महिला करायच्या. त्याही वेळी पुरुष फार काम करत नव्हते, आताही पुरुष फार काम करत नाही, पण महिलांना फार मोठा आधार पुरुषांचा आहे, त्यांना फार मोठं संरक्षण पुरुषांचं आहे. आणि कुटुंब रचना ही पूर्वीच्या काळात जी होती ती हळूहळू या ठिकाणी त्याला दुरावा येत चालला आणि अशा पद्धतीनं हे एकटा माणूस स्पर्धक निर्माण झालाय. आज या ठिकाणी एका गोष्टीचं मला महत्व जास्त, ते म्हणजे गट शेती. आणि गटागटाने या ठिकाणी शेती करणं आणि संपूर्ण गटाने मताने एक विचाराने एकत्र येणं
ही खूप मोठी गोष्ट आहे. अलीकडे कोणी कोणाचं राहिलं नाही, भाऊ भावाचा राहिलं नाही, अगदी वडील आणि मुलांचं नातं सुद्धा पाहिजे तसं राहिलेलं नाहीये. पण अशाही परिस्थितीमध्ये अशा प्रकारचे संस्कार आणि संस्कृती शेतीच्या माध्यमातून निर्माण होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. पाणी फाउंडेशनने ते काम हाताशी घेतलेलं आहे. मला माहिती आहे की हळूहळू जर आपण या वेगाने पुढे गेलो तर या ठिकाणी निश्चितपणे लोक मिळते गए, कारवा बनता गया, अशा प्रकारे एक मोठा कारवा या महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकतो शेतकऱ्यांचा. आणि एक मोठी क्रांती या शेती क्षेत्रामध्ये पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून निर्माण होऊ शकते. या दृष्टिकोनातून प्रयत्न आपले सुरू आहेत. अतिशय उत्कृष्ट सादरीकरण सकाळपासून आपण या ठिकाणी केलं. मी आपलं मनापासून या ठिकाणी आभारी आहे. अनेक शेतीनिष्ठ महिला आमच्या शेतीनिष्ठ यांना पुरस्कार प्राप्त झाले, काही पुरुष गटांना पण या ठिकाणी झाले. मोठ्या प्रमाणामध्ये तरुण वर्ग यामध्ये स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहे. मी या ठिकाणी आश्वासित करतो की महाराष्ट्र राज्याच्या कृषी खात्याच्या वतीने त्यांना सर्वांना एक ड्रोन फ्री ऑफ कॉस्ट देण्याची भूमिका ही कृषी खात्याच्या मार्फत या ठिकाणी राबवली जाईल. 100% त्यांना ड्रोन दिले जातील. पण कंडिशन एक आहे, रासायनिक फवारणी करायची नाही. रासायनिक फवारणी करायची नाही. जास्तीत जास्त माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी बसलेले आहेत आणि मुख्यमंत्र्यांनी परवाच मीटिंगमध्ये या ठिकाणी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की नैसर्गिक शेतीकडे जास्त शेतकऱ्यांचा कल वळवा आणि भांडवली शेती निर्माण करण्याची मी त्यांना विनंती केली. मग मुख्यमंत्री महोदय की राज्यामध्ये आपण अशा प्रकारच्या योजना देतो त्या आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांना काही वेगळं करावं लागेल आणि निर्माण करण्यासाठी भांडवली खर्च निर्माण करण्यासाठी वर्षाला 5,000 कोटी रुपये जर आपण बजेटमध्ये या ठिकाणी तरतूद केली तर 5 वर्षाला 25,000 कोटी रुपयामध्ये आपण महाराष्ट्राच्या भागाभागामध्ये या ठिकाणी काय पलट करू शकतो आणि त्यांनी तत्वतः मान्यता दिली. मला त्या गोष्टीचा आनंद मनापासून आहे की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमचे टीम कॅप्टन आहेत. पण विचार इतके स्पष्ट आणि क्लिअर आहे की त्यांना या राज्यातला शेतकरी हा समृद्ध करायचा आहे, सशक्त करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून जे जे या ठिकाणी कृषी खात्याच्या वतीनं मागणी मांडतील त्या मागणीला त्यांनी या ठिकाणी सकारात्मक पाठिंबा दिला. त्यामुळे मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो पुढच्या भविष्य काळामध्ये निश्चितपणे शेती परवडत नाही पण तर ठीक आहे, किती दिवस चालणार आहे. कधी ना कधीतरी आपण प्रत्येक जो घास खातो त्या घासा पाठीमागे प्रत्येक शेतकऱ्यांचं या ठिकाणी घामाचा थेंबाचं या ठिकाणी अंश असतो. त्यांच्या कष्टातून त्यांच्या मेहनतीतून आपलं जीवन चालतं. ही गोष्ट समाजातल्या कुठल्याही व्यक्तीने विसरता कामा नये. शेवटी तो जो पिकवेल तो जो करेल पोटामध्ये जाणार आहे आणि त्याने जर चांगलं उत्पादन निर्माण केलं, शेती केली, चांगली ऑर्गॅनिक शेती केली तर त्यातून तुमचं शरीर चांगलं असणार आहे, तुमचं आरोग्य चांगलं असणार आहे. त्यामुळे चांगल्या प्रकारची शेती आणि आरोग्य टिकवण्यासाठी चांगल्या प्रकारचं खाद्य निर्माण होणं आवश्यक आहे. त्याला बाजारपेठ निर्माण होणं आवश्यक आहे आणि बाजारपेठ निर्माण करण्यासाठी आम्हाला सरकारला या ठिकाणी अधिकाधिक प्रयत्न करावे लागतील. खरं म्हणजे मला मनापासून या ठिकाणी आभार मानायचे ते राज्याचे उपमुख्यमंत्री आमच्या पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार यांचे. त्यांनी मला मंत्रिमंडळात समावेश केला. अर्थात देवेंद्रजी फडणवीस यांनी संमती दिली, अन्यथा मी इथं कृषी मंत्री म्हणून उपस्थित राहू शकलो नसतो. परंतु त्यांनी संमती दिली आणि कृषी खातं या ठिकाणी सोपवलं. मी पहिल्या दिवसापासून सगळ्यांना सांगितलं की या खात्यामध्ये मी गेले आयुष्यभर या ठिकाणी काम केलेलं आहे. त्यामुळे शेती हा विषय मला चांगला माहिती आहे. त्या दृष्टिकोनातून जेवढा बदल करता येईल, जेवढी चांगली शेती करता येईल तेवढी चांगली शेती करण्याच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं राहणार, सरकारचं माघार घेणार नाही. माझी फक्त शेतकऱ्यांना एकच विनंती आहे, आपण एवढं अतिशय निष्ठेने काम पूर्ण करतात, आपण संघर्षाला घाबरता कामा नये, संकटाचा सामना करण्याचा मागे पुढे पाहता कामा नये. संकट आणि संघर्ष हे आयुष्यभर येतच असतात माणसाच्या. त्यामुळे त्यातून आपलं सत्य आहे, आपलं काम जे आहे ते काम या ठिकाणी पुढे रेटलं पाहिजे. जगामध्ये आपण महाभारताचा संपूर्ण जर आपण या ठिकाणी अभ्यास केला तर त्यामध्ये फक्त या ठिकाणी आपलं एकाच गोष्टीला जास्त महत्व आहे. आपण आपलं कर्तृत्व पार पडत राहिलो, प्रामाणिकपणे पार पडत राहिलो ते यश निश्चित आहे. मी सांगतो की जगात त्यांनी इतिहास निर्माण केला की ध्येयवेडी माणसं होती. आपण ध्येयाने या ठिकाणी वेडी झालेलो आहोत आणि हे ध्येय घेऊन आपल्याला पुढे जायचे, जीवनामध्ये प्रगती करायची आहे. मला खात्री आणि विश्वास आहे की ध्येय आपण घेऊन पुढे जाल आणि आपल्या या पाणी फाउंडेशनच्या या संपूर्ण टीमच्या वतीने स्लोगन येते सत्यमेव जयते. सत्यमेव जयते हे स्लोगन आहे. याचा सत्याची कास धरा, सत्याची कास धरल्यानंतर यश तुमच्यापासून दूर जाणार नाही.
अशा प्रकारचं काम आपण भविष्य काळात उभं कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मला खात्री आणि विश्वास आहे महाराष्ट्र पुढे गेल्याशिवाय राहणार नाही आणि महाराष्ट्र आता कदापि थांबणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची पुढे चालू राहील याची खात्री मी आपल्याला देतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.